स्तोत्रसंहिता याचा 91 अध्याय 11 वचन. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशा आहात तुम्ही माय फॅमिली? तर किती अद्भुत वचन दिलेलं आहे परमेश्वराने आपल्याला आजच्या ह्या दिवसासाठी. की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. यस, आमेन. किती ब्लेस आहोत आपण. परमेश्वर आपल्याला किती आशीर्वाद देऊ पाहत आहे. आपणच आहोत की या जगिक जीवनामध्ये अडकून परमेश्वराच्या आशीर्वादापासून दूर जातो. आपल्या काही चुका, आपल्याकडनं होणारे कळत न कळत जे अपराध आहेत त्यापासून आपण परमेश्वराच्या आशीर्वादापासून वंचित होतो प्रियांनो. तर आपण हे असं न करता परमेश्वराच्या आशीर्वाद आपण काय मागितले पाहिजे. आपण ते ग्रहण करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वर काय आपल्या सर्व मार्गात म्हणजे आपण जे काही कार्य करतो किंवा कोणी जॉब करत असेल, कोणी घरकाम करत असेल, कोणी बिझनेस असेल कोणाचा, तर प्रत्येक त्या कामामध्ये परमेश्वर काय करणार आहे, आपले रक्षण करणार आहे. आपल्याला येणाऱ्या सर्व अडचणी तो त्यातनं पार आपल्याला पाडणार आहे. आणि हे सर्व करण्यासाठी तो आपल्याला आपल्या दिव्यदूतांना काय आज्ञा देणार आहे. म्हणजे आपले रक्षण करण्यासाठी परमेश्वर त्यांच्या दिव्यदूतांना आज्ञा देणार आहे की हे माझं लेकरू आहे, हे माझं बाळ आहे, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी आहे. तर तुम्ही काय करा, सगळे दिव्यदूत जे आहेत ते प्रत्येकाने माझ्या ह्या लेकराचं काय केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. याच्यावर येणाऱ्या संकटातून याला तुम्ही बाहेर काढा, याची कसलीही हानी होऊ देऊ नका. तर किती अद्भुत हे आश्वासन वचन दिलेलं आहे परमेश्वराने आपल्याला की आपण खरंच खूप आशीर्वादित आहोत. कारण आपण जिवंत देवाचे परमेश्वराचे लेकरं आहोत. हो, कारण कित्येक लोक आहेत की ज्यांना खऱ्या परमेश्वराची ओळख नाही प्रियांनो. ते जिवंत परमेश्वराला जाणत नाहीत. हो, कारण वचन एका ठिकाणी असंही सांगतं की काय पीक भरपूर आहे पण कष्टकरी थोडे आहेत. तर आपणही आपलं जसं जीवन आपण परिवर्तन केलेलं आहे परमेश्वराला ग्रहण करून, तसंच आपणही इतर लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचवण्यासाठी आपण परमेश्वराकडे शक्ती सामर्थ्य मागितलं पाहिजे प्रियांनो. आणि परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी हे आपण झटणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वराचं येणं जवळ आलेलं आहे. हो, कारण आपल्याला माहिती नाही की परमेश्वर कोणत्या क्षणी येणार आहे. तर त्यामुळे परमेश्वर जर आपल्याला इतकं आश्वस्त करत असेल त्यांच्या वचनाद्वारे, तर आपणही आपलं कर्तव्य करणं तितकंच महत्त्वाचं आहे प्रियांनो. हो, आणि हे अद्भुत वचन आहे की आपल्या ज्या काही आपण कुठलंही मार्ग असू द्या, कुठलंही कार्य असू द्या, त्या सर्वामध्ये येणाऱ्या सर्व अडचणीमध्ये तो आपले रक्षण करणार आहे त्यांच्या दिव्यदूताच्या मार्फत. तर हे खूप मोठं आश्वासन परमेश्वराने दिलेलं आहे. ह्या वचनासाठी, ह्या आश्वासनासाठी आणि ह्या दिवसासाठी आपण परमेश्वराचे धन्यवाद करूया. आपण छोटीशी प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, कारण त्या योग्यतेचा एकमेव तू आहेस माझ्या राजा. हो देव बाप्पा, या सुंदरशा दिवसासाठी माझ्या राजा किती अद्भुत वचन दिलेलं आहे माझ्या परमेश्वरा की तू आमचे रक्षण हे आमच्या प्रत्येक मार्गात करणार आहेस माझ्या बाप्पा. आणि हे असं करण्यासाठी तुम्ही तुमचे दिव्यदूत आमच्या पाठी लावणार आहे माझ्या राजा. हो परमेश्वरा, ह्या वचनासाठी खरोखर माझ्या राजा अंतःकरणापासून मी कोटी 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 धन्यवाद करते माझ्या राजा. हो देव बाप्पा, परत एक वार मागते माझ्या राजा की हे सुंदरसं वचन, हे दिवस, हे जीवन दिले माझ्या राजा. कारण कित्येक लोक आहेत परमेश्वरा की हा दिवस, ही वेळ नाही पाहू शकले माझ्या बाप्पा, पण तुमचा अनुग्रह कृपादृष्टी आमच्यावर एवढी आहे की आम्हाला तुम्ही जिवंताच्या भूमीमध्ये ठेवलं आहे माझ्या राजा. हो परमेश्वरा, या वचनासाठी परत एक वार बाप्पा कोटी कोटी धन्यवाद करते. आणि छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या माझ्या उद्धार करत्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत राहो. प्रेज द लॉर्ड.
परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू माय फॅमिली.